नमस्कार, मी योगाचार्य ओंकारनाथ देवगिरी. तर रसिक हो, मी प्रचंड तपस्वी पुरुष आहे. कित्येक वर्ष मी योग साधना केली आणि योग साधनेच्या बळावरच मी कित्येक लोकांचं शरीर धंद्याला लावलंय. म्हणजे बारीक केलंय, योगाच्या माध्यमातून रोगमुक्त केलंय. आणि आज मी तुमच्या सगळ्यांचा साक्षीनं एक प्रचंड मोठं असं चॅलेंज स्वीकारतोय. आणि ते चॅलेंज आहे प्रसाद खांडेकर या लठ्ठ माणसाला बारीक करण्याचं. आजपासून प्रसादची योगा ट्रेनिंग सुरू. फक्त तो येण्याचा अवकाश आहे. सर मी आलोय. तू फक्त आला नाहीस, तू पसरलायस. सर मी पसरलो तिथपर्यंत ठीक आहे, स्किट पसरायला देऊ नका. अरे वा, असं जात. बरं, आपण सुरुवात करूया. जरा ही वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. मला सांग, मॅट आणलीस? म्हणजे काय, एक मिनिट लगेच आणतो. असं इकडे गेलं की इकडे. आता नवीन आहे ना, जरा ओळख वाढली की कुठे जायचं नेमकं कळेल मला. जमतंय. वा वा. सर मॅट. ही मॅट आहे? हा. तुझ्या एवढीच फॅट आहे? एवढंच आणलंस का आणखी काय? तकिया बिकिया राहिलं. झोपायला आलायस? तकिया गादिया काय? मी तुला मॅट सांगितली होती की नाही? मॅट हे दिले ना, एवढं देवाने दिले ना. डबल बेड दिले ना, ही काथ्याची दिली ना ही मॅट. नाही सर, ही काथ्याची नाही, मग ही तात्यांची आहे. माझ्या आजोबांची. आजोबा पण झाडे, बाबा पण झाडे, मी पण झाडा. सर हा डबल बेड सिंगल बेड करायला आलोय सर. आलेस का नाही? हा, आलेस का नाही? मग उचलती गादीने बाजूला कर. बाजूला कर. ठीक आहे, मॅट अंथर बघू. सर मी काय बोलतो, या मॅटवर ही गादी ठेवू. वनिताला बघितलंस? हा. तिला तुझ्यावर ठेवू? नाही ना. हे पुरेसं आहे सर. झालं? हा, झाली ना. आता ट्रेनिंग सुरू करायची ना. चल तयारीला लाग. हा सर, लगेच करतो तयारी. योग साधना करायची म्हणजे प्रचंड मेहनत लागते. चपळाई पण लागते. अरे काय करतोय? सर झाली तयारी. स्पीकर आला, वेफर्स, ब्रेड. हा सर झाली तयारी. 2 बियर आणले असतेस तर बरं झालं असतं नाही का? ते विसरलोच सर. पण सर 2च का? का म्हणजे? तुम्ही नाही पीत? अरे काय पिकनिकला आलायस? पिकनिक आलास, टाकून देते. फेकून दे कुठेतरी. नाहीतर एक काम कर, फेकून देण्यापेक्षा कुठल्या तरी उपाशाला किंवा गरजूला देऊन टाक. गौरव वा, हे सीझन चेंज झालं पण अपमान अजून धगधग. चला चला सुरुवात करूया का नाही? तू आधी हे आवरून ठेव माझ्या डोळ्यासमोर बाजूला. मी आवडतो सर. तुम्ही मला जरा दाखवतोच मी किती तयारीच आहे ते. इकडे सर. हा सर, तुम्ही डोक्यावर पडलात. अरे याला शीर्षासन म्हणतात. नाही ते शीर्षासन वगैरे ठीक आहे, पण आता नक्की बोलणार कुठून तुम्ही? बोलणार कुठून? काय बोलणार कुठून? तू कुठून बोलतोस? सर काय डायरेक्ट डोक्यावर. म्हणजे साधना केली म्हणजे असंच नाही की आता तुला मी वृक्षासन दाखवतो. वृक्षासन म्हणजे? आई शपथ सर. सर एक मिनिट सर. मी काय बोलतो, आपण इथे नळीवर LED बल्ब लावूया. फुल असा लॅम्प वाटतो. लॅम्प म्हणजे असं पुस्तक वाचून. LED तू LOAD लोडचा विचार कर.
इथे बाजूला 2 लोड लागले ते मला कमी करायचे. कमी करायचे हा कमी करायचे मग चल आता बघितलीस मी किती कठीण कठीण आसनं करू पण शकतो. सर सॉलिड आहात तुम्ही म्हणजे हे सगळं तुम्ही मला शिकवाल सर. शिकवणार मला येईल म्हणजे काय आयुष्याचं मला आवडेल शिकायला सर. फक्त त्याआधी मला तुझ्या शरीराचा अंदाज घेणं फार महत्त्वाचं. हा बोला ना बोला. मला सांग तुझं वजन किती. सर तुम्ही तुमचं वजन पकडा ना माझं कशाला. इथे आपण तुझ्या वर नाही पहिला दिवस आहे त्यामुळे कदाचित जमीन सरकत असावी. नंतर मी जम बसवतो. आपण इथे तुझ्या वजनाबद्दल आलोय का नाही. तुझं वजन कमी करायला आलं की नाही. हे जे काही तुम्ही 4 वाक्य झाल्यावर माझ्या जीवर ज्या उड्या मारताय ना. वा 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 वा. माझा एव्हरेज पकडूया आपण 100 पकडूया सर. 100 पकडायचं. हा 100 पकडायचं. तर रसिक हो एवढं मोठं चॅलेंज स्वीकारतोय की या प्रसाद खांडेकरचं 3 महिन्यात मी 15 किलो वजन कमी करणार. किती 15 किलो. मी खूप प्रयत्न केला सर. मी डाएट केला जिम लावली जिम बंद आली पण सर वजन नाही कमी झालं सर. हे शक्य आहे. हे केवळ योगाच्या सहाय्याने शक्य आहे. हो 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 अगदी. आपण एक काम करूया बस खाली. हा 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 नाही करायचं फक्त. ताट बस. हा हा आपण आता ओम लावूया. पारंपरिक नको. थुकला सर लगेच थुकला. नकोच तू नको फालतू नको. आपण डोळे बंद कर. हा ताट बस. हा आणि एक दीर्घ श्वास घे. हा आणि तोच घेतलेला श्वास सोडताना म्हण ओम. ओके ओके सर. प्र काय अरे वा तुम्ही ओमकारचं ओम लावणार मग मी प्रसादचा प्र नाही लावायचं का. मला काय अर्थ. माझं नाव ओमकारनाथ म्हणून मी ओम लावत नाही रे. आपल्याकडे ओमकार लावण्याची पद्धत आहे ज्यामुळे आपल्या शरीरात कंपन निर्माण होतात. तुझ्या प्र लावल्यामुळे काय होणार आहे. यत्न करायला काय हरकत आहे सर. तो राहू दे. तो नको ओमकार नको. नको सर. असू दे ओमकार तो बरा पोरगा असू दे. पण त्याचा जोडीदार कसा आहे. एवढा कॉन्फिडन्स नाही ते राहू दे सगळं. ते सोडून दे. तू आपण एक आसन करूया. अनुलोम विलोम. हा 1 मिनिट. दाढी का काढली. अरे ते श्वास घेताना नाकातोंडात जातात केस. मग कशाला लावतो खोट्या दाढी मिशा. हाऊस नाही. हाऊस नाही. या इकडे नाही तर तू इकडे ये. खूप मोठी स्टोरी आहे. म्हणजे विदाऊट दाढी मिशीचे फोटो मी बॅनरवरती लावायचो पण माझ्या क्लासला कुणी यायचं नाही. लहान लहान मुलं आहेत ना अगदी मार्करने माझ्या फोटोला असे दाढी मिशा रंगवायचे. तिथून मला आयडिया मिळाली दाढी मिशांची. मग मी माझ्या फोटोला दाढी मिशा लावल्या. मग माझे योगाचे क्लास हाऊसफुल व्हायला लागले. वा वा. आणि फार काही त्रास नाही रे दाढी मिशांचा. फक्त कधी कधी नाकातोंडात जाण्याची शक्यता असते एवढंच. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर म्हणजे पहिल्यांदा मी अनुलोम विलोम करताना खोट्या दाढी मिशा लावल्या आणि असा दाढीच्या केसांचा गुच्छ घापकन नाकात गेला. अरे ही लपडी कोणाची म्हणजे नाकातल्या खऱ्या केसांची आणि दाढी मिशांच्या खोट्या केसांची. हो अरे बाहेरचे कोण आतले आपले कोण काहीच कळेना. हे घमासान युद्ध. तेव्हापासून मी अनुलोम विलोम करताना दाढी मिशी काढून ठेवतो. तू पण काढून टाक. काय करतोय. खरी हो पण ते तुला माहिती आहे नाकातल्या केसांना कुठे माहिती आहे. आमचं सगळं एकच असतं सगळ्यांना सगळं माहिती आहे. बघा या स्टोरीच्या नादात अनुलोम विलोम करायला लय विलोम होतोय. प्लीज चालू करूया. बरं करूया चल. हे बघ. थँक्यू सर. थँक्यू का. ऑल द बेस्ट केलं. अरे प्रात्यक्षिक दाखवतोय मी. एका नागपुडीवर असा अंगठा ठेवायचा दुसऱ्या नागपुडीनं श्वास घ्यायचा आणि घेतलेला श्वास दुसऱ्या नागपुडीनं सोडून द्यायचा. श्वास घे सोडून दे. आवाज कसला आला. बरं असो आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करूया.
श्वास घे, सोडून दे. परत आला आवाज. आवाज परत आला. कुठून आला? आवाज. योगासन करताना हे पापड खातोस? हे अशी हे पापड काही चव नाही, फालतू पापड. तर तुमच्याच कंपनीचे आहेत. तिकडे ठेव, तिकडे. ते नको, ते अनुलोम विलोम. नाही भूक लागली हो. कित्येक वेळ झाला मी खाल्लं नाही. उपास आहे सर. किती वेळ झाला म्हणजे? कधी खाल्लं शेवटचं? 10 मिनिटापूर्वी. अरे फुटून मरशील. उठ, ते अनुलोम विलोम तुझ्या नाही होणार. आपण तुला आसन सांगतो, तू पादहस्तासन कर. काय झालं हसायला? काय करूया? पादहस्तासन. माझं नाही होणार सर. म्हणजे एक तर हसताना होत नाही, प्लस आपणच करायचं, आपणच हसायचं. हे आसन आहे, आसनाचं नाव आहे. हे असं करतात. ऊर्ध्व दिशेला हात न्यायचे आणि खालच्या दिशेला असे पुन्हा ताणून न्यायचं. एवढं हे सोपं सर. होईल माझ्या नाही. कर. वा. ऊर्ध्व दिशेने हात वरती नेलं, शाबास. खाली येताना काहीतरी आधवं येते. एवढी सोपी आसनं सांगतो तुला. हे कठीण आहे सर. हे सोपं काय, कठीण आहे. हे कठीण आसन आहे. मग याला काय म्हणशील? कुठलं? सर असंच थांबा थांबा. काय करतोय सर? आमची घेतो आमची. काय आता काय सर? बोगद्यात ना कोकण रेल्वे चालली आहे. चिपळूणचं तिकीट पाहिजे काय? जाड्या याला चक्रासन म्हणतात. सर ह्याला चक्रासन म्हणतात. सर माझ्याने एवढं नाही होणार. नाही होणार म्हणजे करावं लागणार. हे कमी करायचं का नाही? बरं दुसरं कर. त्रिकोणासन कर. हा त्रिकोण, हा कर्ण गेल. सर हे एवढं नाही होणार त्रिकोणासन. मी वर्तुळासन करू शकतो. म्हणजे याचे काय? तुझ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू कर्कटकानं भोसकी ना? नाही घरी जातो. सर करूया आपण. ऐका मी. ऐक तू माझं, जा तू. काय आपली ही जी योगा आहे ना, ती तुमच्यासाठी फक्त थट्टेचा विषय. नाही तुझ्या नाही होणार. त्या कुठल्या पाश्चात्य देशातल्या लोकांनी आपली योग संस्कृती मोठ्या अभिमानानं, मोठ्या कौतुकानं स्वीकारली. पण तुम्हाला, तुमच्यासारख्यांना तुमच्या स्वतःची हक्काची संस्कृती माहितीच नाही. तुम्ही त्याची कदरच करत नाही. नाही अरे आयुष्यात योगा करा. योगा म्हणजे निव्वळ आसनं आणि व्यायाम नाही, तर मानवी शरीर आणि मन यांच्या क्षमतांची जाणीव करून देणारं विज्ञान आहे. आणि तू योगाची मस्करी केलीस तर योगाला काही फरक पडणार नाही. उलट तुला फरक पडणार. तो चांगला का वाईट हे तुझं तू ठरवायचं. सॉरी सर. ते ब्रेड बटर खाणार तुम्ही त्या. निघ.